हॅलो गाईज, आम्ही चाललो आहे माऊलीला ट्रेकिंगला. आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माऊलीचा किल्ला तुम्हाला माहीतच असेल, तिथे आम्ही आता चाललो आहे. आता जायचं कसं ते मी तुम्हाला अर्ध्या रस्त्यात सांगेल. आता आम्ही निघतो आहे. संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि आता आम्ही निघतो आहे. बघा तर काहीच मी तुम्हाला सांगितलं की आम्ही माऊली किल्ल्यावर चाललो आहे. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता माऊली किल्ला दिसतोय. आम्ही पायथ्यापर्यंत पोहोचलो आहे. आता आम्ही अजून 5 मिनटं पुढे जायचं आहे. तिथून मग ट्रेकला सुरुवात करू. ट्रेकला सुरुवात केल्यावर मी परत तुम्हाला दाखवेन की आमच्यासोबत कोण कोण आहेत आणि किती जण आहेत. इथे येण्यासाठी तुम्हाला मुंबईपासून जवळपास 2 तास लागतील आणि पुण्यापासून तुम्हाला 3-4 तास लागतील. मी तुम्हाला सुंदर असं माऊलीचं दृश्य दाखवतोय आणि चंद्र बघा, पौर्णिमेचा चंद्र माऊली किल्ल्याच्या वरती दिसतोय. मी तुम्हाला झूम करून दाखवतो किती सुंदर असा दिसतोय. आणि माझ्या मागची जी बडबड आहे ती तुम्ही स्किप करू शकता. बघा तर गाईज, तर आम्हाला आता इथे 7 वाजले तिथे पोहोचण्यासाठी. आमच्यापासून जवळच होतं पण आम्ही मध्ये एका ठिकाणी थांबलो होतो आणि आता परत इथे जो आमचा लोकल गाईड आहे त्याची वाट बघतोय. मग आम्ही थोड्याच वेळात इथे पुढे जे खोडगाव आहे त्या गावामध्ये जाऊ आणि गावामध्ये गेल्यावर तिथून मग आमचा ट्रेक चालू होईल. बघा तर मंडळी, आपण माऊली किल्ल्यावर शिव गर्भसंस्कार भूमीवर उभे आहेत आणि आपण काल रात्री आलेलो आणि रात्री उशीर झाल्यामुळे दाखवता आलं नाही की आपण कसे चढलो आणि कोणत्या वाटेने चढलो. इथे येण्यासाठी माझ्या मागे एक मुख्य दरवाजा आहे, तो प्राचीनकालीन आहे. पण आता सध्या तिथून वर येण्यासाठी कोणताही रस्ता नाही. आता सध्या रस्ता फक्त माऊली गावातून आणि एक रस्ता आहे या बाजूने आमच्या मागे, असं इकडनं खोड गावातून इकडनं मागून असं इकडे रस्ता येतो. इथे आपण उभे आहोत. इथे एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि माझ्या मागे तिकडे हा महादरवाजा आहे. महादरवाजाच्या इकडे आपण बघू शकता की इकडे एक छोटीशी खोली आहे, ती दगडात कोरलेली आहे. आणि त्याच्यानंतर पण आपण बघू शकता अजून एक जी पहारेकऱ्यांसाठी खोली तयार केलेली ती आहे. आणि त्याच्यावरती जी आहे ती कमान आहे, पण ती कमान सध्या तुटलेली आहे. त्याच्या बाजूलाही अजून एक रूम आहे आणि तो तिकडे आपला गोमुखासारखा असलेला दरवाजा आहे, महादरवाजा. तो इंग्रजांच्या काळात जेव्हा सर्व किल्ल्यांची नासधूस गेली तेव्हा तो उद्ध्वस्त करण्यात आला आहे. मी तुम्हाला खालून दाखवेनच की कसं होतं आणि ते आता कसं झालंय. बघा तर मंडळी, मी सांगितलं होतं की महादरवाजाच्या खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. तर बघा, इथे महादरवाजाची कमान होती, किती सुंदर अशी कमान होती, पण ती इंग्रजांनी पूर्ण उद्ध्वस्त केली आणि त्याचे दगड इकडे खाली आहेत. आणि इकडे हे दाखव, इकडे बघा, इकडे सिंहाचे जे हे आहेत बाजूला लावलेले दगड ते आहेत इकडे आणि ते चौतरा वगैरे. आणि इकडची जी पायवाट होती ती मी तुम्हाला दाखवतो. पायवाट म्हणजे जो मुख्य रस्ता होता त्या रस्त्याच्या जास्तीत जास्त इथनं अजून 3 पायऱ्या इथे दिसतात. त्याच्या खालच्या पायऱ्या पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि खाली खूप मोठी दरी आहे. इकडनं येणं आता शक्य नाहीये. पहिला म्हणजे इकडनं येऊन पुढे या, इकडे मी नाही करणार अशी या बाजूनी तटबंदी आहे आणि या तटबंदीच्या बाजूने परत इकडनं ही तटबंदी आहे पूर्ण. आणि येणारा रस्ता हा एकदम अरुंद आणि कोणताही शत्रू इथे पटकन हमला करू शकत नाही असं आहे. इकडनं खाली गेल्यावर थोड्या पायऱ्या आपल्याला अजून दिसतात, त्या इथे संपलेल्या पायऱ्या. इकडनं त्या बाजूने गेल्यावर खाली दिसतात, पण त्याच्या खाली अजून आपल्याला पायऱ्या कुठलेही आता शिल्लक नाही आहेत आणि इकडनं येणं आता शक्य नाही आहे.
तर चला आता आपण इकडे वरती जे पाण्याचं कुंड आहे ते बघू. तिथे पूर्ण उन्हाळाभर पावसाळाभर 12 महिने तिथे पाणी असते आणि एकदम स्वच्छ थंड पाणी असतं. आणि त्या पाण्यामध्ये असंही नाही की ते पाणी असं ते वाहत असतं आणि त्यामध्ये मासे आहेत. मी तुम्हाला आता दाखवतो. चला अरे बंद कर ना. आपण कुंडला दाखवलं होतं इथं जिवंत एकदम पाण्याचे झरे आहेत. जवळ येऊन दाखवू यश. जिवंत पाण्याचे झरे आहेत. इकडनं पाणी वाहते आणि ते तिकडनं खाली जाते. इथे एक आहे आणि त्या साईडला तिथे एक आहे. तो पण आम्ही तुम्हाला दाखवतो. पण त्याच्यामध्ये थोडं पाणी कमी आहे. इथे खूप जास्त पाणी आणि हे कधीच पाणी आटत नाही. पाऊस आला होता म्हणून आम्ही इथे थांबलो होतो. आता आपण किल्ला एक्सप्लोर करायला सुरुवात करतोय. आणि आता आपण पहिला जो माऊली गावातून जो रस्ता वरती होता त्या रस्त्याकडे जाणार आहोत. आणि आता तिकडनं आपण तुम्हाला किल्ला दाखवू. बोलतात की राजगड नाराज करत नाही. तर एकदा तुम्ही माऊलीला पण येऊन बघा की ढगांचा काय नजारा असतो. एकदा नक्कीच भेट द्या. बघा इकडे एक आपला करवंद रानमेवाचा आस्वाद घेताना आमच्या सहसोबती सगळे मित्र खूप सुंदर आणि मोठे टपोरे असे करवंद इथे आहेत. तुम्ही याचा इथे आस्वाद घेऊ शकता. खूप आहेत. बघा तर आपण पाण्याच्या टाक्याजवळ आलोय. खूप मोठं टाक आहे. एका बाजूने दुर्ग संवर्धनाच्या कार्यातून थोडं साफसफाई झालेली आहे. पण इकडे खूप अजून त्यामध्ये माती गेलेली आहे. ती साफ करणे गरजेचं आहे. जर आमच्या व्हिडिओला जर 10K व्ह्यूज आले तर आम्ही नक्कीच हे टाकं साफ करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही टाकं बघू शकता किती सुंदर आणि एकदम मोठं असं टाकं आहे. बघा आपण सांगितल्याप्रमाणे ज्या माऊली गावातून जो रस्ता वरती येतो त्या रस्त्याच्या इकडे आलो आहे. आणि हा रस्ता असा इकडनं इथे येतो आहे. आणि या रस्त्याचं हा मेन रस्ता म्हणून इकडे किल्ल्यावर येण्याचा ओळखला जातो. आणि आम्ही आलोय तो खोडवरून. बघा इकडचा व्ह्यू. इथे आल्यावर एक खूप मोठा झेंडा आपल्याला बघायला मिळतो. हा झेंडा आपण बघू शकता. तो आता थोडा जुना झाला आहे तरी पण अजूनही त्याच्यासाठी पण आपण काय टाकायचं नाही. बघा इथे जे शिवदुर्ग प्रतिष्ठानाकडून जे लावलेले जागोजागी सूचना फलक आहेत त्याचं सगळ्यांनी पालन करायचं आहे. ते मी आता तुम्हाला वाचून दाखवतो. गडावर कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. दारू, गोवा, गुटखा, सिगरेट व इतर व्यसन करताना आढळल्यास शिवदुर्ग प्रतिष्ठान आणि
जे इथले गावकरी आहेत त्यांच्याकडून योग्य ती कारवाई केली जाईल त्याची तुम्ही दखल घ्या आणि असं कोणत्याही प्रकारचं व्यसन गडावर करू नका. आलो आहे माहुलेश्वर मंदिराच्या इथे. शिवदुर्ग प्रतिष्ठानाने इथे खूप छान असे सूचना फलक लावले आहेत. त्यामध्ये आपण इथे बघू शकता ते आतमध्ये एक कोरीव काम आहे आणि त्याच्यावर एक नक्षी काम बनवलेलं आहे. तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊ. वरचं सगळं पडलेलं आहे पण आजही शिवलिंग आणि हे खूप छान अशा अवस्थेत आहे. आपण बघू शकता इथे हे नवीन शिवलिंग स्थापन. शिवलिंग जुनं आहे पण त्याच्या भोवतीचे जे हे आहे ते नवीन स्थापन केले. आपण जुने याचे अवशेष इकडे बघू शकता. सुंदर असं बांधकाम आहे परंतु काळाच्या ओघाने ते खाली पडले. आणि हे बघा इथे किती सुंदर असा नक्षी. इथे गणपतीची मूर्ती आहे पण ती सध्या त्या दगडावर व्यवस्थित एवढी दिसत नाही आणि सुंदर अशी शिवमूर्ती आपल्याला इथे ठेवलेली दिसते. आणि त्याच्याच बाजूला इथे हे जुनं शिवलिंग आणि त्याच्या बाजूला हा जुना दगडी दिवा आपल्याला बघायला मिळतो. आणि ते जुनं शिवलिंग स्थापन केलेलं होतं ते त्याच्या बाजूला तो नंदी ते तुटलेले आहेत आणि तो शिवलिंग तुटला म्हणून इकडे हा लिंग नवीन स्थापन करण्यात आला. याच्यावर ते बांधकाम आपण बघू शकता की नवीन बांधकाम आहे. तर आपण आता इकडे पुढे जाऊया. पुढे काय आहे ते मी तुम्हाला दाखवेनच. बघा इथे माहुलेश्वर मंदिराच्या समोरच आपल्याला हे तलाव दिसतंय. शिवकालीन तलाव, पाणी साठवण्याची जागा आहे इथे. ते आता इथे पावसाळ्यात हे खूप भरलेलं असतं. आता सध्या उन्हाळ्यात आलो आहे आम्ही म्हणून हे खाली आपल्याला दिसतंय. तर आपण चाललो आहे आता इकडे. आपण बघू शकता इकडे शिवदुर्ग प्रतिष्ठानाकडून लावलेला सूचना फलक आहे. खूप सुंदर असे संदेश त्याच्यावर दिलेले आहेत. आणि आपण आता धान्य कोठाराकडे चाललो आहे. धान्य कोठाराकडे जाताना रस्ता आपण बघू शकता असं खूप झाडीत झुडीतून आहे. तुम्हाला जायचं असेल तर शिवदुर्ग प्रतिष्ठानाने जे सूचना फलक लावलेत त्याचं अवलोकन करत करत पुढे चला. नाहीतर इकडे हरवण्याची शक्यता आहे आणि हरवल्यास इथे रेस्क्यू टीमला बोलवण्याच्या पण खूप घटना आपल्याला झालेल्या आहेत इथे. कारण की बाहेरून लोक येतात आणि कधीकधी माहिती नसते की कधी कुठून कुठे जायचं. तर त्यासाठी जे शिवदुर्ग प्रतिष्ठानाने लावलेले सूचना फलक आहेत ते आपण पळत पळत त्यांनी दिलेले बाण आपण हे करत करत आपण पुढे जातो आहे दारुगोळा व धान्य कोठाराकडे. तर बघा असंच आपण चालत राहू. तिकडे गेल्यावरच मी आता तुम्हाला दाखवतो कारण की रस्ता हा सगळा असाच आहे. उन्हाळ्यात पण आपल्याला एवढं उन्हाची हे नाही कारण का सगळीकडे झाडंच झाडं आहेत. तर खूप मस्त वाटतंय. बघा आपण धान्य कोठाराजवळ पोचलेलो आहे. जुनं असं दगडी बांधकाम आपल्याला इथे दिसतंय. आणि आमची मंडळी आम्ही मागे व्हिडिओ काढत होतो म्हणून आम्ही मागे राहिलो. त्याच्या आधी आमची सर्व मंडळी इथे पोचलेली आहे. बघा तर सुसज्ज असं धान्य कोठार आणि सगळी मंडळी इकडे सावलीत बसलेली आहे. धान्य कोठाराकडून इकडे सरळ चालत आलो आहे आणि आपण आपल्या आता मागे हा रस्ता जातो आहे तो कल्याण दरवाजाकडे जातो आहे आणि इकडचा हा रस्ता जातो आहे तो हनुमान दरवाजाकडे जातो आहे. तर आपण आधी हनुमान दरवाजा बघूया आणि त्यानंतर आपण कल्याण दरवाजाकडे जाऊया. तिकडनं रस्ता असेल तर तिकडनं जाऊया नाहीतर याच रस्त्याने आपण इकडनं जाऊया. तर चला आपण दरवाजाजवळ भेटूया. तिकडं त्यावर 4 दरवाजे आहेत त्यापैकी हा एक दरवाजा आहे हनुमान दरवाजा. हा शहापूर शहराकडून येतो आणि हा एक महादरवाजा आहे. खाली शिडी आणि इकडे खाली जायला इकडे सीडी आहे. तुम्ही बघू शकता
आणि याच्यानंतर आपण जाणार आहेत कल्याण दरवाजाकडे. तिकडे तटबंदी आहे पण ती काही कारणास्तव कोसळली आहे. चला तर काय तर आपण कल्याण दरवाजा आहे इथे खाली उतरतोय. आपल्यासोबत अजून मित्रमंडळी जॉईन झालेत, त्यांच्यासोबतच आपण आता खाली उतरूया. 2700. खूप कठीण आहे ना पण. खाली आपल्याला पायऱ्या बघायला मिळतील ज्या दगडात कोरलेल्या आहेत. पण खूपच पाहिलाय. काय करू, उतरू का नको मी? येऊ का मी पण का थांबू? क्राऊड पण आलेले यांचा पण चॅनल आहे युट्यूबला. सबस्क्राईब करा. दादा चॅनलचं नाव काय? उपाट सोंडे गावाले. उपसोडे गावले थोडं अवघड आहे कारण का पायऱ्या होत्या त्या आता तुटलेल्या आहेत आणि इथे उतरायला थोडं अवघड आहे. तरी पण आम्ही ट्राय करतोय तुम्हाला दाखवण्याचा. आणि इकडनं आपण हा कल्याण दरवाजा आहे. बघा आपल्यासोबत जे मित्रमंडळी जॉईन झाले होते ते खाली जात आहेत. आणि तर ही सगळी मित्रमंडळी आपल्या जोडीला जॉईन झाले. ती खोर गावाची आहे आणि आम्ही पण गाडी त्याच गावात लावले. पण आम्हाला माहित नव्हतं की ते पण आलेत. ते आमच्या पुढे एक दिवस आधी आले आणि आमच्या सोबतच आता आम्ही त्यांच्या सोबत घेतो. स्वतःच्या जबाबदारीच्या खाली उतरू शकतात कारण का तो त्या जरा जुना झालेला आहे. आणि खूप कठीण आहे. कल्याण दरवाजा बोलला म्हणजे खूप कठीण उतरण्यासाठी. ते तू एकटाच जातो का? मी नाही येत खाली. मित्रांनो व्यवस्थित उतरा. आम्ही इथे बसतोय आणि खाली काय काय आहे ते आम्हाला सांगा. खूप खूप खाली आहे. त्यांच्यासोबत मी पण एकदम प्रोफेशनल ट्रॅकर आपले हे चप्पल घालून आलोय. इसका कारण नरेंद्र मोदी. कारण की सकाळी पाऊस पडत होता आणि शूज खूप चिकट झाले होते, सरकत होते. म्हणून मी एक रात्री फिरण्यासाठी असंच चप्पल आणली होती आणि तीच घेऊन इकडे आलोय. पण चप्पल मध्ये एक खूप कम्फर्टेबल वाटतंय पण इथे चप्पल आहे म्हणून मी खाली उतरू नाही शकत. जरा मला रिस्की वाटते चप्पल सोबत उतरायला. आता आपली मंडळी पण कल्याण दरवाजाचा खाली उतरण्याचा प्रयत्न करत तर आहेतच. बघूया आता पुढं काय होतंय ते. बाकी कोड मंडळी तशी उतरलेली आहे खाली.
बघूया आता प्रणय चौरे आपल्या गावाल्या उसाट गावाले ग्रुप मेहनत घेत आहे ते, तर तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. प्ले आयकॉनला क्लिक आणि घंटा दाबायला काही विसरू नका. गाईज बघू शकता आम्ही कल्याण दरवाजा खाली आलोय, पायऱ्या उतरतोय आणि मित्रमंडळीचे पण प्रयत्न चालू आहेत आणि बाकीचे खोर मंडळी खाली बसलेत, दमलेत, थकलेत. चला बघा तर आपण इकडे आता आलोय. इकडे एक टाक आहे आणि ते आतमध्ये इकडे सगळे मंडळी सावलीत बसलेत आणि मी आता तुम्हाला हे टाकं दाखवतो. ते जमिनीच्या आतमध्ये बघा कसं आतमध्ये कोरून बनवलंय आणि खूप मोठं असं टाकं आहे. तर बघू शकता खूप पाणी आहे त्याच्यामध्ये. इथलं पाणी कधीच संपत नाही, किती उन्हाळा असू दे किती काही होऊ दे, तर पाणी कधीच संपत नाही. खूप मोठं असं टाकं आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये 1 2 3 खांब आहेत त्याच्यामध्ये आणि बघा तुम्ही बघू शकता की पाणी किती एकदम क्रिस्टल क्लिअर आहे, की खालची वस्तू जी आहे दगड वगैरे ते पूर्ण दिसतात वरून. आणि एवढं खोलसुद्धा नाही आहे तरी पण इथे पाणी कधीच आटत नाही. बघा हे किती मोठं टाक आहे, तुम्ही पूर्ण बघू शकता. हे बघा एवढं मोठं असं अंडरग्राऊंड टाक आहे. बघू शकता माझ्या मागे कसं अफाट असं सह्याद्री डोंगर रांगा किती लांबपर्यंत आपण तिथून नजर ठेवू शकता. शिवाजी महाराजांनी असे असा एक किल्ले निवडले की त्यावरून आपण खूप मोठ्या क्षेत्रावर नजर ठेवू शकतो आणि कुठूनही शत्रू जर चालून आला तर त्यावर आधीच त्याची दखल आपल्याला होईल. असं आपण बघू शकता किती लांबवर आपण इथून पाहू शकतो. खूप मैलापर्यंत आपण बघू शकतो. तिकडे तो माहुली किल्ल्यावरून दिसणारा अफाट असा सह्याद्री. या सह्याद्रीमध्ये हे लांबवर आपल्याला दिसतंय ते वाशिंद शहर, त्याच्याच बाजूला आपल्याला इकडे दिसतंय तो शहापूर शहर. मेन अशी शहापूर तालुक्यातील 2 शहरं आपल्याला इथे दिसतात. बघा आम्ही माहुली किल्ल्यावरील इको पॉईंटवर आलो आहे, जे वजीर सुळके वगैरे आहेत तिकडे हा पॉईंट आहे. आणि हे सगळं वजीर सुळका इथून एकदम कमी दिसतो आहे. हा इथे खाली जो टोक दिसतो आहे ना झाडाच्या खाली, तो आहे वजीर सुळका आणि इथे इको पॉईंट आहे. तर हे बघा आपले सगळे इकडे बसले आहेत आणि इको पॉईंटवर हे थोडा आवाज देऊन दाखवा. अरुणा बघा इथे रेकॉर्ड झाले की नाही काय माहिती, पण खूप क्लिअर आवाज येतात. 7 आवाज येतात. बघा इकडे हा आमचा मित्र आहे, तो त्याच्या बायकोचं नाव घेतोय. तर अरुणा खूप वेळा आवाज येतोय, पण मोबाईलमध्ये कॅप्चर झालं की नाही काय माहिती. तर आता आम्ही इकडे थोडी रेस्ट करतोय, मजा मस्ती करतो आणि मग परत तिकडे आपण महादरवाजाकडे निघूया आणि मग त्याच्यानंतर पळस गडावर जाऊया. आपली इकडे दुपारच्या जेवणाची सुरुवात झालेली आहे. इकडे कांदा वगैरे कापतायत, बाकीजण इकडे झाडावर चढून बसलेत, आम्ही सावलीत बसलो आहे आणि हा इकडे टॉपला गेला आहे, बाईचारा ऑन टॉप. काय नाही आणले ना
काहीच आम्ही आता निघालोय जेवण करून आणि आता पळसगडावर जाऊ आणि गडावरून तिकडे सगळं एक्सप्लोअर करून आणि मग खाली उतरू. चला आमची पब्लिक निघालेली आहे सगळं सामान घेऊन. आता सामान हलकं झालंय तरी पण थोडे तू घे मी घे असं करत करत तरी पण निघाली आहे. चला पळसगडावर आपण आलेलो आहेत आणि इकडे बघा पळसगडावरून माऊली गडाचे किती सुंदर असं दृश्य दिसतंय. इकडे हा समोर आपल्याला हे दिसतोय आणि त्या बाजूला जो शहापूरवरून येणारा जिकडे समोर झेंडा दिसतोय तिकडे शहापूरवरून जो येणारा रस्ता आहे तिथे आणि मग तिथून जो आतमध्ये हे आपण थांबलो होतो ते या इकडे आहे समोरच आपल्या आणि आपण तिथून इकडे आलो आहे पूर्ण गोल फेरी मारून अशी आणि इकडे पब्लिक आपली थांबले. कसा बेस्ट व्ह्यू बघता येईल. जेव्हा पुरंदर युद्ध झाला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी एक युक्ती लढवली होती आणि त्या युक्तीमध्ये त्यांनी एकच गड होता आणि युद्ध झाला तेव्हा मुलांना दिले होते माऊलीगड आणि पळसगड. तर इकडे काही जास्त वस्ती वगैरे किंवा गडाचे अवशेष जास्त दिसत नाही परंतु इकडे पळसगड असं नाव दिलं आहे. आता आम्ही पळसगड हा बघून झाल्यावर इकडनं मग किल्ला उतरायला चालू करू आम्ही. चालू केल्यावर आपण सगळ्यांना एकेकाला विचारू की कसं वाटलं या ट्रेकमध्ये आणि परत एकदा बघून घेतो या माऊली गडाचे एक बघा मित्रांनो इकडनं चढलेलो पण काल दाखवता आलं नाही तर आपला एक मित्र इथे उतरतोय आणि दोघे जण अजून मागे आहेत. तर आपण बाकीची पब्लिक आपली 6-7 जण आपण उतरलोय पूर्ण 10 जण होतो आणि इकडनं आपण उतरलोय आता अर्धा उतरलोय. आता अर्धा ते पाऊण तासात आपण जिथे गाडी लावली तिथे पोहोचू. तर आता आपण सगळ्या आपल्या मित्रांना विचारू की माऊली गडावर जाऊन कसं वाटलं. तर यश कसं वाटलं माऊली गडावर जाऊन. वाटलं आणि आता मी दरवर्षी याचा प्रयत्न करेन. ओके तर आता इकडे आपले बाकीचे पब्लिक आहे. हे बघा आमच्यासोबत 2 गावातले इथले कुत्रे आहेत. त्यांना वाटलं जशी काही गावातली माणसं आहेत तर ते आपल्याबरोबर झालेत. तर काय बोलतो ऋतिक कसं आहे. तर मी मस्त आहे आणि काल रात्री तसं आपण आलेलोच होतो पण थोडं रिक्सीच होतं. चढण्यासाठी रिक्स आहे पण उतरण्यासाठी जरा सोपं आहे पण वरती खूप छान आहे. कसं वाटलं येऊन. येऊन तर छान वाटलं बाकी सगळं मस्त आहे. तर काय बोलतो तेजस खूप एकदम मस्त पोशाख करून फक्त आता हसतोय खूप हस दिसतंय चेहऱ्यावर. तर कसं वाटतंय. एक नंबर असं वाटतं स्वर्गात नरकात नाही आलो नाही नरकात स्वर्गात आलो. अरे थोडं बोलण्यात चुकी झाली होती परंतु त्याने ती सुधारली आणि आता आपण संकेतकडे जाऊया. संकेत पूर्ण काठी वगैरे घेऊन उतरतोय आणि शूज वगैरे पूर्ण एकदम ट्रेकर प्रोफेशनल ट्रेकर आहे. तर संकेत कसं वाटलं. खूप छान वाटला. तर नेक्स्ट टाइम कोणत्या बाजूने जाणं पसंत करशील. एक माऊली गावावरून की कोर गावावरून. नेक्स्ट टाइम आम्ही खोरगावावरून जाऊ पण जास्त पाऊस असला तर आम्ही तिकडनं जाऊ. म्हणजे या सेम वाटेनेच. हां हे सेम वाटेल. ओके तर प्रणय काय झालं कसं वाटलं. आपण इकडून आलो कालपासून चढून पूर्ण माऊली किल्ला बघितला. तर आता तुला कसं वाटतंय. खाली उतरतोय आपण आता. आपला ट्रेक बहुतेक संपेल आता अर्ध्या पाऊण तासात. मस्त वाटला. नेक्स्ट टाइम येणार की नाही. 100% येण्याचा प्रयत्न करेल येऊ. आणि 100% देण्याचा प्रयत्न करेल. तर करण काय वाटतंय. काल खूप क्रॅम्प येत होते तरी पण भाऊ चढला आणि आता आपल्याला बोलतोय नाच करायचं नाही. क्रॅम्प आला तरी चढणार. नेक्स्ट टाइम येणार की नाही. 100% येणार. तर आता बघूया. प्रतीक आता झालाय वाटतं थोडं तयार. कसा वाटला. भारी वाटतंय आता थोडा डोंगर माऊली चढून. आणि डोंगर माऊली चढलाय तो आता. पहिल्यांदा माऊलीला कारण मस्त वाटतंय. नेक्स्ट टाइम 100% येऊ. नेक्स्ट टाइम किती दिवसासाठी याल.
दोन 3 दिवसासाठी. ओके, नक्कीच. आपण पुढच्या उन्हाळ्यात, जास्त उन्हाळा यायच्या आधीच, आपण लवकरच पाऊस पडायच्या आधी ट्राय करू येण्याचा. तर मग सगळी पब्लिक थोडी थकलेली दिसते, परंतु अजून पण जोश आहे परत वरती चढून. ट्रेक एंड होतं. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.